लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। घंटे लॉजच्या पाठीमागची भिंत कोसळून 3 वाहनांचे नुकसान, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। बातमी आहे लातूर येथून। लातूर शहर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। आज सकाळी शहरातील गंजगोलाईच्या दक्षिण बाजूला असलेली एक जीर्ण इमारत कोसळली, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। शासन अशा दुर्घटनेत मृत आणि जखमींना आर्थिक मदत करते, ते वाचले आहेत असं म्हणावं लागतं। याबाबत अधिक माहिती अशी की लातूर शहर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे। या शहरात जीर्ण झालेल्या आणि पडायला आलेल्या शेकडोंनी इमारती आहे, पण प्रशासक अशा धोकादायक इमारतीचा बंदोबस्त करत नाही। आज शनिवार रोजी सकाळी अत्यंत रहदारी असलेल्या गंजगोलाई दक्षिण बाजूच्या घंटे परिवाराच्या मालकीची घंटे लॉज जुनी जीर्ण अशी इमारत कोसळली। त्यात 1-2 ऑटो, काही मोटारसायकलचे नुकसान झाले आहे। हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे। उन्हाळा असल्याने अनेक लोक इमारतीच्या सावलीत उभे राहतात, पण आज सुदैवानं या दुर्घटनेवेळी तिथे कोणी नव्हते, म्हणून अनेकांचे प्राण वाचले। इमारत धोकादायक म्हणून महापालिकेने पाडली नाही किंवा ही इमारत धोकादायक म्हणून काही उपाययोजनाही केली नाही। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.